मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि त्यांची अडवणूक केल्याचा आरोप दोन्ही नगरसेवकांवर लावण्यात आला। त्यामुळे मुंबईतल्या खड्ड्यांवरून मनसे आणि पालिकेच्या अभियंत्यांमध्ये सुरू झालेला वाद चांगलाच चिघळणार असल्याचं दिसतंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूया। मी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसार आलेला आयुक्त नाही। मला घरी बसवायचं का काम करायला ते लोक ठरवतील, हे या इंजिनियर्सने ठरवू नये। नंबर 2, आज पुन्हा एकदा वॉर्निंग मिळते, अजून 10 दिवसाची मुदत देते। काम नाही केलं सेम रिझल्ट होईल, सेम करू परत। तुम्हाला काम करायचे पगार मिळतात, आंदोलन करायचे पगार मिळत नाही। रस्त्याच्या पाहणीकरता नेऊन त्यांच्यावर अशी जबरदस्ती करून पाठी गळ्यात ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आज त्यांची जी मानहानी झालेली आहे त्यामुळे महानगरपालिकेचा समस्त अभियंता वर्ग नाराज आहे। त्या दोन्ही नगरसेवकांना अटक झाली पाहिजे आणि संदीप देशपांडे यांच्याबाबत हा प्रकार 3दा का 4दा झालेले आहेत, तरी त्यांचं नगरसेवक पद पण रद्द झालं पाहिजे। विरोधकांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत असा गर्भित इशारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विरोधक तुटून पडलेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फक्त प्रश्न विचारला। फडणवीसांनी विरोधकांचं अस्त्र काढू असं म्हटलंय, पण त्यांच्या विरोधकांच्या चौकटीत कोण कोण येतंय, पक्षातले विरोधक की आम्ही, असा सवाल पवारांनी केला। तर मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुर्दैव आहे, मात्र त्यांनी कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनीही कुंडल्या काढायला मुख्यमंत्री काय शनी आहेत काय असा सवाल केला। मुंबई महापालिका माफियांचा अड्डा झाल्याचं म्हणत भाजपच्या किरीट सोमय्या यांनी आगामी महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची भाषा केली। यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सोमय्या यांचा समाचार घेतला। किरीट सोमय्या यांना उत्तर देण्यास शिवसैनिकच समर्थ आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। काल किरीट सोमय्या यांनी भाजप पालिका निवडणुकीत स्वतंत्र लढेल असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती। कालचा प्रसंग आहे तो माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही, त्यांना शिवसैनिक उत्तर द्यायला समर्थ आहेत। भाजपच्या राज्य कार्यकारिणीत चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने ठराव मांडला, जो एकमतानं मंजूर करण्यात आला। गेली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांनी मराठा समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी पावलं टाकली नाहीत। मराठा नेतृत्वानं स्वतःचे खिसे भरण्याचं काम केलं, त्यामुळे मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला आघाडीचे नेते जबाबदार असल्याची टीका चंद्रकांत दादांनी केली। विशेष म्हणजे पंकजा मुंडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव मांडणार होत्या, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे तो प्रस्ताव चंद्रकांत दादांनी मांडला। मराठा आरक्षणाचा ठराव पास केला। भारतीय जनता पार्टीनं या ठरावाचं समर्थन केलेलं आहे। कोर्टामध्ये बाजू मांडत असताना मराठ्यांना 16% आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीने घेतलेली आहे। एकीकडे सरकार मराठा आरक्षणाच्या पेचात अडकलं असतानाही मित्र पक्षांकडून फडणवीसांची कोंडी सुरू आहे। मंत्रिपद नाकारलेल्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलंय। 6 नोव्हेंबरपर्यंत मंत्रिपदाच्या मागणीचा सकारात्मक विचार झाला नाही तर शिवसंग्रामच्या अधिवेशनात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल असं मेटेंनी म्हटलं। राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रीय समाज पक्षाच्या जानकर यांची कॅबिनेट मंत्रिपदी तर स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली, मात्र विनायक मेटेंची फक्त आमदारकीवरच बोलवण करण्यात आल्यानं ते नाराज आहेत। मराठा समाजाच्या संघटनेला जर तुम्ही बाजूला ठेवत असाल, म्हणजे सरकारमध्ये बाजूला ठेवत असेल, त्याच्या प्रश्नामध्ये पण बाजूला ठेवत असेल, तर मग त्याचं करायचं काय असा प्रश्न आहे। मग तो सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जायचं काम आम्ही करू आणि त्यानंतर लोक जे म्हणतील ते निर्णय घेऊ। घोटाळ्यामुळे गाजलेल्या मुंबई बँकेच्या 7 संचालकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। राष्ट्रवादीचे भिकाजी पार्ले, काँग्रेसचे पुरुषोत्तम दळवी, मनसेचे नितीन बनकर, अनिल गजरे, आनंदराव गोळे, शिवसेनेचे सोनदेव पाटील आणि अपक्ष निवडून आलेले विनोद बोरसे अशी या 7 संचालकांची नावे आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना अशा प्रकारे बँकांच्या संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राजकीय गोटात खळबळ उडाली आहे।
देशातील सर्वात श्रीमंत शहर अशी मायानगरी मुंबईची नवी ओळख समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आता श्रीमंतांची मुंबई ठरली आहे. मुंबईत तब्बल 45,000 कोट्यधीश असून 28 अब्जाधीश आहेत. तर मुंबईकरांकडे तब्बल $820 अरब संपत्ती असल्याचं समोर आले. न्यू वर्ल्ड वेल्थच्या सर्वेत ही माहिती समोर आली. मुंबईनंतर दिल्ली आणि बंगळुरूचा क्रमांक लागतो.